समाचार अब तक, सत्य का साहस। नागपूर शहरातील लकडगंज हद्दीत येणाऱ्या गंगा जमुना भागातून लकडगंज पोलिसांनी कारवाई करून कुंटणखाना चालविणाऱ्या आरोपींकडून पीडित महिलांना ताब्यात घेत सुटका केली आहे। ही कारवाई डीसीपी झोन 3 आणि इतर पोलीस स्टेशन मिळून संयुक्त कारवाई करण्यात आली आहे। या कारवाई दरम्यान पोलिसांनी कुंटणखाना चालविणाऱ्या 4 आरोपींना ताब्यात घेतले असून त्यात 2 आरोपी महिला आणि 2 पुरुष आरोपींचा समावेश आहे। कुंटणखाना चालविणाऱ्या आरोपींच्या जागेची झडती घेण्यात आली। दरम्यान पोलिसांनी 4 आरोपींच्या तावडीतून 12 पीडित महिलांची सुरक्षितरित्या सुटका केली आहे आणि सर्व पीडित महिलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे। ताब्यात घेतलेल्या आरोपींवर वैद्यकीय तपासणी केल्यानंतर गुन्हे दाखल झालेत। पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार हा सर्व प्रकार बऱ्याच दिवसांपासून सुरू होता आणि आरोपींवर पुढील कारवाई सुरू आहे। याविषयी अधिक माहिती देत आहेत डीसीपी गोरख भांबरे। लकडगंज पोलीस स्टेशन अंतर्गत गंगा जमुना एरियामध्ये काल डीसीपी झोन 3 ऑफिस द्वारा पोलीस स्टेशन लकडगंज आणि इतर झोनमधील पोलीस स्टेशनमधील स्टाफ मिळून एक संयुक्त अभियान राबवण्यात आले होते। त्यामध्ये ज्या परिसरातील जे काही ब्रॉदिल हाऊसेस, जे काही कुंटणखाने चालवणारे व्यक्ती आहेत, त्यांच्या कुंटणखान्यांची काल झडती घेण्यात आली होती। याच्यामध्ये काल एकूण 3 गुन्हे दाखल झाले आहेत। पहिल्या गुन्ह्यामध्ये 4 आरोपी आहेत, 2 पुरुष 2 महिला, आणि तिथून 12 पीडित महिलांना रेस्क्यू करण्यात आलाय। दुसऱ्या गुन्ह्यात सुद्धा 2 पुरुष आणि 2 महिला आरोपी आहे आणि तिथून एकूण 6 पीडित महिलांना रेस्क्यू केलंय। आणि तिसऱ्या गुन्ह्यात 4 पुरुष आणि 2 महिला आरोपी आहे आणि तिथून एकूण 13 महिलांना रेस्क्यू केलंय। सर्व पीडित महिलांची काल वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे आणि त्यांना आधाराश्रमात दाखल केले जात आहे। त्याचबरोबर जे आरोपी आहेत त्यांची सुद्धा मेडिकल प्रक्रिया पूर्ण करून त्यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे। जे काही 3 ब्रॉदिल हाऊसेस त्यांच्यावर कारवाई काल आपण केलेली आहे, त्यांच्यावर सुद्धा सिलिंगची प्रक्रिया याच्या पुढे करण्यात येत आहे।